नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा सण आहे। या दिवशी सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मकतेचा प्रभाव वाढतो, अशी श्रद्धा आहे। महाराष्ट्रात मकर संक्रांतीला वाण देण्याची परंपरा फार जुनी आहे। ती सौभाग्य, दानधर्म आणि गोडव्याचे प्रतीक मानले जाते। मकर संक्रांतीला वाण देणे म्हणजेच वस्तूंची देवाणघेवाण करणे नाही, तर सौभाग्याची देवाणघेवाण केली जाते। नात्यात गोडवा टिकवला जातो आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला या वाक्यातच वाण देण्याचा अर्थ लपलेला आहे। आपण मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वस्तूंचं वाण द्यावं याची माहिती बघणार आहोत, तसेच त्याचे नियम कोणते आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मकर संक्रांतीला वाण हे काळे तीळ आणि गूळ मकर संक्रांतीचं मुख्य वाण मानलं जातं। तीळ हे थंडीपासून संरक्षण करतात आणि गूळ हा गोड असून समाजात गोडवा टिकवण्याचं काम करतं। वाणामध्ये हळद कुंकू दिले जाते। हळद कुंकू आरोग्य, पवित्रता, सौभाग्य आणि अखंड वैवाहिक जीवन लाभावे यासाठी विवाहित महिलांसाठी हळद कुंकू वाण देतात। वाणामध्ये गोड पदार्थांचा समावेश केला जातो। यामध्ये तिळाच्या वड्या, तिळाचे लाडू दिले जातात, कारण नात्यात गोडवा कायम टिकावा हा महत्त्वाचा त्यामागील उद्देश असतो। वाणामध्ये सौभाग्याचं साहित्य दिलं जातं। त्यामध्ये बांगड्या, क्लिप, आरसा, ओटीचे साहित्य हा स्त्री सौभाग्याचा सन्मान केला जातो। तसेच ओढणी, रुमाल देखील वाण म्हणून देतात। धान्य, तांदूळ आणि डाळ देखील दिले जाते। अन्नधान्य हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते। वाण देण्यापूर्वी वाण एका ताटात ठेवा। प्रथम देवाला वाण अर्पण करावे आणि त्यानंतरच महिलांना वाण द्यावे। वाण देताना तिळगुळ घ्या गोड गोड बोला हे वाक्य जरूर म्हणा। वाण देताना तुटलेली वस्तू तसेच अपवित्र वस्तू कधीही देऊ नये। रागात, क्लेश असताना अशा वस्तू वाण म्हणून देऊ नयेत। तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार 5, 7, 11, 13, 21 अशा सुवासिनींना वाण द्यावे। वाण देण्याची संख्या महत्त्वाची नसून वाण देण्याचं भावना खूप महत्त्वाची आहे। वाण दिल्याने दानाची सवय तर होतेच, लक्ष्मीचा वास होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे वाण दिले जाते। मकर संक्रांतीला आपल्या ऐपतीनुसार श्रद्धेने आणि गोड मनाने दिलेले वाण नक्कीच पुण्यकारक ठरते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा।